हाय, हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, आजची खास रेसिपी काय आहे ना आणि कशासाठी बनवली आहे, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच तुम्हाला कळेल. स्टार्टिंगला तुम्ही पाहिल्याच असेल, तर मग आता हे काय करायचं, पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला कळेल, की आज म्हणजे खास रेसिपी मी कशासाठी बनवलेली आहे. आणि हो फ्रेंड्स, ही रेसिपी जी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पहा, तर आपली रेसिपी स्पेशल रेसिपी. आणि हो फ्रेंड्स, बरं का, आपल्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा, लाईक करायला तर विसरूच नका. चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर मी काय केलंय, म्हणजे ही रेसिपी आहे ना, तर रात्री बनवली आणि सकाळी मी काय केले, काबुली चना जे आहे ना, तर त्याला मी 7 ते 8 तास आहे ना भिजून घेतलेले आहे. आणि नंतर मी काय केले, बॉईल करायसाठी ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ टाकले, कारण काबुली चण्याला मस्त असं टेस्ट येण्यासाठी काय केले, कुकरला लावलेला आहे आणि त्याची 2 ते 3 शिट्टी होईपर्यंत आपण इकडे दुसरीकडे काय करतोय, इथं मी घेतलेला आहे 1 ते 1.5 कप मैदा. त्याच्यामध्ये काय केले, एक छोटीशी पळी आहे ना, ती घेतलेली आहे. म्हणजे मी इथे घेतलेला आहे रवा आणि त्याच्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, थोडंसं दही, म्हणजे दही किती घेतलंय माहिती का? अर्धी वाटी. 1.5 वाटी मैदा आणि अर्धी वाटी दही. आपलं म्हणजे आपल्याला भटुरे बनवायचे आहेत ना, मग त्यासाठी दही तर हवंच ना. मग आता काय करायचंय, आधी ना सर्वात आधी दह्यामध्येच पीठ मळून घ्यायचे. म्हणजे कसं असतं, की पाण्याची क्वांटिटी किती लागते ते आपल्याला नंतर कळतं. डायरेक्टली पाणी आणि तुम्ही पाहिलं असेल, दह्यामध्ये मळून घेतल्याच्या नंतर थोडंसं पाण्याचं, जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी, आणि पीठ आहे ना इथे लूज ठेवलेलं आहे. तुम्हाला कळेलच आता, हे जसं-जसं मी पीठ मळते ना, तसं तुम्ही पाहाल मी म्हणजे किती पाणी घेतलेलं आहे. आणि आता मी काय केलं तुम्ही पाहू शकता इथं, पाणी जसं लागलं तसं घेऊन पूर्ण गोळा तयार केलाय आणि थोडासा तेलाचा हात घेतलाय. थोडासा म्हणजे बऱ्यापैकी, कारण भटुरेला ना तेल लागतंच. तुम्ही इकडे पाहत असाल कशा प्रकारे आपलं पीठ हे ना लूज झालेलं आहे. अ, 4 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले. टोमॅटो जे आहे ना, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्याला का म्हणजे असं काही नाही, की तुम्ही बारीक चॉप करा, कसेही चॉप करा, कारण आपल्याला मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची आहे. तुम्ही इथं पाहता असाल, की कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतली. गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आणि कढई तापल्याच्या नंतर इथं मी जवळपास आहे ना 3 ते 4 चमचे इथं मी घेतलेले आहे तेल. आणि त्याच्यानंतर 2-3 तमालपत्र ॲड केलेली आहे आणि तमालपत्र तेलामध्ये फ्राय झाल्याच्या नंतर जी आपली कांद्याची पेस्ट होती ना, प्युरी, ती आपल्या तेलामध्ये ॲड केलेली आहे. तर आता काय करायचं माहितीये का? तेलामध्ये जे कांदा आहे ना, तर त्याचा कच्चा पण जाण्यासाठी आपल्याला काय करायचं, चांगलं 4 ते 5 मिनिटं ना असंच कंटिन्यू परतून घ्यायचे. आणि 4 ते 5 मिनिटं झाल्याच्या नंतर कांद्याची, टोमॅटोची प्युरी आहे ना, ते पण ॲड करायचे आहे. आणि आता काय करायचे, दोन्ही सोबत 7 ते 8 मिनिटं गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला काय करायचे, असंच कंटिन्यू चालवत राहायचे आणि जे आहे ना प्युरी, तेलामध्ये परतून घ्यायची. आणि 7 ते 8 मिनिटं झाल्याच्या नंतर अर्धा-अर्धा चमचा इथं काय केलंय मी, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आणि आता हे पण काय करणार आहे, 5 ते 6 मिनिटं मी परत परतून घेतले. आणि फायनली जी प्युरी आहे ना, ते सगळे मी काय केले, परतून घेतले. याच्यानंतर आता मसाले टाकते, बेसिक मसाले हां. चिकन मसाला घेतलेला आहे 1 चमचा. परत मटण मसाला घेतलेला आहे 1 चमचा. लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे बरं का, 1 चमचा. होममेड मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा. हळद घेतलेली आहे अर्धा चमचा. 1 ते दीड चमचा हे असन छोले भटुरे, म्हणजे छोलेचा मसाला जे आहे ना, मार्केटमध्ये मिळतो दुकानामध्ये. आणि सर्व काही मसाले टाकल्याच्या नंतर काय करायचं, तुम्ही तर पाहता असाल, की मसाले मी कशाप्रकारे परतून घेतले. आता ह्याला काय केलंय, गॅसचा फ्लेम आहे ना, तर कमी करून आणि झाकण ठेवलेलं आहे. आणि झाकणामध्ये तुम्हाला माहिती आहे, की मसाला कशा प्रकारे शिजला जातो. तर मी काय केलं, की म्हणजे कांद्याची प्युरी वगैरे आहे ना, अजिबात त्याचा फ्लेवर कसलाही यायला नको. एकदम झणझणीत मस्त असं आणि स्मूथ असा मसाला हवाय. तर मसाला एकदम रेडी झालेला आहे. आता तुम्ही इथं पाहत असाल, की सर्व काही मसाले भाजल्याच्या नंतर, परतल्याच्या नंतर, आता इथं काबुली जी चणा आहे ना, ते मी काय केले, आपल्या मसाल्यामध्ये ॲड केलेले आहे. आता ह्याला काय करायचंय, कन्सिस्टन्सी कशी व्यवस्थित ठेवायची आहे, म्हणजे तुम्हाला, म्हणजे आपण काय करतो,
छोले जे आहे ना, तर त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे मीडियम असते. पातळ खूप नसतं, तर मीडियमच असतं. आणि आता इथं काय केलंय, चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि ह्याच्यावरती परत मी झाकण लावून ठेवून देणार आहे. म्हणजे कमी गॅसवरती 10 मिनिटं तरी मी ह्याला बॉईल करून घेणार आहे. आणि आता तुम्ही पाहत असाल, की झाकण म्हणजे उघडल्याच्या नंतर कशाप्रकारे तेलाचा प्रमाण जे आहे ना, तिथं कमी केलेलं आहे आणि व्यवस्थित आपलं जे आहे ना, छोले एकदम रेडी झालेला आहे. पण कोथिंबीर टाकताना तो व्हिडिओ स्किप झाला बरं का. कसा झाला तेच मला माहिती नाही. मी विचार करत बसले अजून. आणि इकडं फायनली माझी छोलेची रेसिपी झालेली आहे. आता आपण बनवूया भटुरे. तर भटुऱ्यासाठी तुम्ही इथं पाहत असाल, की इथं जवळपास आहे ना 2 तास झाले बरं का भटुरे भिजवून ठेवलेले आणि ते टम्म असे फुगलेले आहे. ऑलरेडी पीठ आहे ना, ते फुगलेलं आहे. तर तुमच्या प्रकारे गोल आकार देऊ शकता. तुम्ही कशाही आकार देऊ शकता. तेल तापवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इकडे पाहता असाल, की भटुरे पण आहे ना, तर ते पण असं म्हणजे तेलामध्ये ना तेलामध्ये तळून घेते आणि ही रेसिपी बनवायचं कारण म्हणजे काय झालं माहिती का? थोडासा विषय झाला होता. विषय कसा झाला होता, आमच्याकडे आज आहे ना म्हणजे अॅनिव्हर्सरी होती म्हणजे आमची 22 म्हणजे लग्नाला पूर्ण 22 वर्ष झाले आणि 23वं वर्ष चालू झाले आणि आमचं असं नियोजन ठरलं होतं, की दालच्या बनवायचा आहे आणि नंतर मी काय केलं लक्षातच नव्हतं माझ्या. म्हणजे रेसिपी काय बनवायची होती ते अचानक ठरलं आणि नंतर मग म्हणलं नको आता मी चणा भिजवून ठेवलेला आहे तर म्हणलं चला आता छोले भटुरे बनवूया आणि सेलिब्रेशन मग ह्या छोले भटुऱ्यावरतीच केलं आम्ही. फायनली माझी रेसिपी छोले आणि भटुरे झालेली आहे आणि ती कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आहे इथंच एंड करते. ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रोजच्या रोज भेटत जाऊ असंच छान-छान रेसिपी सोबत आणि तुम्हाला हा छोले आणि भटुरेची रेसिपी कशी वाटली? नक्की मला सांगा बरं का फ्रेंड्स आणि आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला पण विसरू नका. आणि हा जी बाईट आहे ना, तर खास तुमच्यासाठी आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय. टेक केअर.